विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स सेकंड मधील चौथा जो चॅप्टर आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, या चॅप्टर संबंधी आपण माहिती पाहणार आहोत. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ज्याला आपण पर्यावरणीय व्यवस्थापन असं म्हणतो. तुम्हाला माहितच आहे की पर्यावरणाचं जे बॅलन्स आहे ते दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे आणि हे बॅलन्स राखण्यासाठी आपल्याला ज्या प्रकारचे नियोजन करावयाचे आहे आणि त्या प्रकारचे जे काही उपाययोजना करावयाचे आहेत, त्या सर्वांचा अभ्यास आपण या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन या चॅप्टरमध्ये करणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला जी महत्त्वाची पॉइंट शिकायची आहे, ती महत्त्वाची पॉइंट्स या प्रकारे आहेत. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे इकोसिस्टीम, ज्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. इकोसिस्टीम याबद्दल आपण थोड्याच वेळात माहिती घेणार आहोत. यानंतर जो आपल्याला दुसरा पॉइंट या चॅप्टरमध्ये पाहावयाचा आहे तो आहे एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, पर्यावरण आणि परिसंस्था. एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, त्या प्रकारची माहिती आपल्याला या पॉइंटमध्ये पाहायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन, पर्यावरणाचं संवर्धन. ते कसं करायचं किंवा ते कसं राखायचं त्याबद्दलची माहिती आपण या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला या चॅप्टरमध्ये अतिशय महत्त्वाचा जो पॉइंट पाहायचा आहे, चॅप्टरचं जसं नाव आहे त्याच प्रकारचा हा पॉइंट म्हणजे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, याबद्दल माहिती घ्यायची आहे. आणि या चॅप्टरमध्ये सर्वात शेवटचा जो पॉइंट आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. तर या प्रकारची ही जी काही 5 महत्त्वाची पॉइंट आहेत, ती महत्त्वाची पॉइंट आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायची आहे. सर्वात प्रथम आपण इकोसिस्टीम या पॉइंटकडे जाऊया. पहा, या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला जे या अगोदरच्या इयत्तांमध्ये पर्यावरणासंबंधी जी माहिती आपण घेतलेली आहे, त्या माहितीचा उपयोग करून आपल्याला इथल्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. या चॅप्टरमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला कॅन यू रिकॉल दिले, म्हणजे तुम्हाला आठवते काय? मागील इयत्तेच्या माहितीवरून मागील इयत्तांमध्ये जी काही पर्यावरणाची माहिती होती, त्या माहितीवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज इकोसिस्टीम, विच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स. इकोसिस्टीम म्हणजे काय आणि विच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स, आणि या इकोसिस्टीमचे वेगवेगळी कोणती घटक आहेत, या दोन्हीची माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम आपण इकोसिस्टीम म्हणजे काय हे समजण्यासाठी या ठिकाणी मी इथे एक जो पिक्चर दिलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. या पिक्चर मध्ये आपल्याला 2 प्रकारची महत्त्वाची फॅक्टर्स दिसतात. एक म्हणजे बायोटिक फॅक्टर, इथे वनस्पती आहे, प्राणी आहे, आणि एवढंच काय, या ठिकाणी बॅक्टेरिया वगैरे यासारखी नावं दाखवलेली आहेत, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम दाखवलेली आहेत. हे जे प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यांना आपण बायोटिक फॅक्टर म्हणतो. या परिसरामध्ये आपल्याला ही बायोटिक फॅक्टर्स दिसतात. या बायोटिक फॅक्टर सोबत आपल्याला काही निर्जीव घटक म्हणजे ज्याला आपण अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो. बायोटिक फॅक्टर्स म्हणजे सजीव घटक. आता अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे जी निर्जीव घटक आहे त्या संबंधीची इथं माहिती पाहूया. इथे आपल्याला काही अबायोटिक फॅक्टर्स सुद्धा दिसतात. या ठिकाणी पहा, हे वॉटर आहे, ही लँड आहे, हे एअर आहे, इथं सनलाइट आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ही अबायोटिक फॅक्टर आहे. ही अबायोटिक फॅक्टर जर नसती तर बायोटिक फॅक्टर सुद्धा इथं नसती. म्हणजे निर्जीव घटकामुळे आपल्याला या ठिकाणी सजीव घटक दिसतात. तुम्हीच विचार करा, समजा जर इथं ही निर्जीव घटक नसतील
पाणी नसेल, हवा नसेल, सूर्यप्रकाश नसेल, जमीन नसेल, तर मग या ठिकाणी हे बायोटिक फॅक्टर्स राहतील का? म्हणजे या प्रकारची ही सजीव घटक राहतील का? नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. बरं, बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर यांच्यामध्ये सतत इंटरॅक्शन होत असतं आणि त्यामुळे सजीवांचं अस्तित्व टिकून राहतं. मग या प्रकारे एखाद्या विशिष्ट जिओग्राफिकल एरियामध्ये जी बायोटिक फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते, या सर्वांना मिळून आपण एकत्रितपणे इकोसिस्टीम असे म्हणतो. तर या पद्धतीने आपल्याला व्हॉट इज इकोसिस्टीम याबद्दल ही माहिती लक्षात येते. पहा या ठिकाणी इकोसिस्टीम म्हणजे काय ते, अ डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया, एखादा विशिष्ट भौगोलिक प्रदेश फॉर्म्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर, ऑल दे कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. या सर्वांनी मिळून ही इकोसिस्टीम बनलेली असते. मग आपण पुढचा प्रश्न, याच्यातच जो उपप्रश्न आहे की डिफरंट कंपोनेंट्स इकोसिस्टीमचे कोणते आहेत, तर पहा, देयर आर मेनली टू कंपोनेंट्स ऑफ इकोसिस्टीम. इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ टू कंपोनेंट्स. इकोसिस्टीम ही मुख्यतः दोन कंपोनेंटची बनलेली आहे. पहिला कंपोनेंट जो आहे तो बायोटिक कंपोनेंट आहे. उदाहरणार्थ प्लांट्स, एनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम या सर्वांचा समावेश बायोटिक कंपोनेंट्स मध्ये होतो. आणि दुसरा जो काही कंपोनेंट आहे तो आहे अबायोटिक कंपोनेंट्स. याच्यामध्ये सॉइल, वॉटर, एअर, सनलाइट, टेम्परेचर, ह्युमिडिटी एटसेट्रा, म्हणजे या सर्वांचा समावेश अबायोटिक फॅक्टर मध्ये होतो. सजीव घटक, निर्जीव घटक, बायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक फॅक्टर्स किंवा बायोटिक कंपोनेंट्स, अबायोटिक कंपोनेंट्स. तर या प्रकारे आपल्याला व्हॉट इज इकोसिस्टीम अँड विच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स याबद्दलची आपल्याला माहिती लक्षात येते. यानंतर या चॅप्टर मध्ये पुढचा जो काही प्रश्न दिलेला आहे तो या प्रकारचा दिलेला आहे, विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. कंझ्युमरचे कोणकोणते प्रकार आहेत, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. आणि या प्रकारे आपण जे कंझ्युमरचे प्रकार पाडतो, त्यांचं वर्गीकरण करतो, ते कशाच्या आधारावर करतो त्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. इथं पहा, या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येतं की वनस्पती अन्न तयार करतात, मीन्स प्लांट्स मेक द फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण बाकीचे जे हे ॲनिमल्स आहेत, यापैकी कुठलाही ॲनिमल स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. हे सर्वजण आपल्या फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड असतात. सांगायचं जर म्हटलं तर या ठिकाणी पहा, ग्रास हॉपर हा प्लॅन्टवर डिपेंड आहे फूडसाठी. फ्रॉग हा ग्रास हॉपरवर डिपेंड आहे फूडसाठी. स्नेक हा फ्रॉगवर डिपेंड आहे फूडसाठी. त्याच प्रकारे हॉक किंवा ईगल, घार म्हणा किंवा गरुड म्हणा, हा डिपेंड आहे स्नेकवर फूडसाठी. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की यामध्ये फक्त आणि फक्त फूड जर कोणी तयार करतं तर ते म्हणजे ग्रास, म्हणजेच प्लांट, म्हणजेच प्लांट्स आर द प्रोड्युसर्स ऑफ फूड. वनस्पती या अन्नाच्या उत्पादक आहेत, दे आर द प्रोड्युसर्स. पण बाकीचे सर्वजण वनस्पतीवर डिपेंडंट, म्हणजे हे सर्वजण ग्राहक आहेत. आणि त्यामुळे आपण या सर्वांना कंझ्युमर असं म्हणतो. मग कंझ्युमरचे टाइप पडतात. विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. कंझ्युमरचे टाइप पडतात. कोणते टाइप पडतात तर पहा की या ठिकाणी आपल्याला या कंझ्युमरचे डिफरंट टाइप्स जे काही पडतात ते पाहायचे. त्याच्यात पहिला टाइप पडतो प्रायमरी कंझ्युमर्स. म्हणजे या ठिकाणी
लक्षात घ्या की ग्रास हॉपर हा जो आहे हा डायरेक्ट या ग्रासवर डिपेंड आहे फूड साठी. म्हणजे ग्रास हॉपर इट टेक द फूड फ्रॉम द प्लांट्स, directly take the food from the plant, and that's why whatever the organisms which are directly depend on the plants for food, such organisms are called as primary consumers. यांना आपण मराठीमध्ये शाकाहारी किंवा हर्बिव्होरस असं म्हणतो. प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे प्राथमिक भक्षक, ज्यांना आपण शाकाहारी असं म्हणतो. आणि या प्रकारे अर्थातच हे पहिले म्हणजे प्रायमरी कंझ्युमर्स आहे हे आपल्याला लक्षात येतं. यानंतर फ्रॉग जो आहे हा फ्रॉग ग्रास हॉपरवर डिपेंड आहे. हा जो फ्रॉग आहे हा ग्रास हॉपरवर अन्नासाठी फूडसाठी डिपेंड आहे. म्हणजे फ्रॉग हा प्रायमरी कंझ्युमरवर फूडसाठी डिपेंड आहे. आणि जो कंझ्युमर प्रायमरी कंझ्युमरवर फूडसाठी डिपेंड असेल अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला आपण सेकंडरी कंझ्युमर म्हणतो. सेकंडरी कंझ्युमर दे डिपेंड ऑन द प्रायमरी कंझ्युमर फॉर फूड. त्याच प्रकारे या ठिकाणी स्नेक हा फ्रॉगवर फूडसाठी डिपेंड आहे. म्हणजेच टर्शरी कंझ्युमर इट डिपेंड्स ऑन सेकंडरी कंझ्युमर फॉर फूड. याच पद्धतीने तुम्ही पुढे पाहिला तर काय लक्षात येतं की इथे जो हॉक दाखवलेला आहे किंवा ईगल जो काही दाखवलेला आहे तो फूडसाठी स्नेकवर डिपेंड आहे. म्हणजेच एपेक्स कंझ्युमर किंवा टॉप कंझ्युमर किंवा फायनल कंझ्युमर इट डिपेंड्स ऑन टर्शरी कंझ्युमर फॉर फूड. तर अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती इथं लक्षात येते. प्रायमरी कंझ्युमर म्हणजे शाकाहारी, त्याच्यावर डिपेंड असतात सेकंडरी कंझ्युमर, सेकंडरीवर डिपेंड असतात टर्शरी कंझ्युमर आणि टर्शरीवर डिपेंड असतात एपेक्स किंवा टॉप कंझ्युमर्स. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की प्रायमरी कंझ्युमर हे वनस्पतीवर डिपेंड आहेत म्हणून आपण त्यांना हर्बिव्होरस म्हणतो म्हणजे शाकाहारी म्हणतो. पण आता मला सांगा या ठिकाणी सेकंडरी असो टर्शरी असो का अपेक्स कंझ्युमर असो हे शेवटी सर्वजण प्राण्यावर डिपेंड आहे, भक्षकावर डिपेंड आहेत प्रायमरी. म्हणजे हे सगळे मांसाहारी आहे म्हणून आपण यांना कार्निव्होरस म्हणतो. आणि अशा पद्धतीने हे कंझ्युमरचे डिफरंट टाइप्स पडतात. आणखीन एक टाइप पडतो, काही ऑर्गॅनिझम असे आहेत जे वनस्पतीवरही डिपेंड आहे अन्नासाठी आणि याच्या सोबतच ते इतर प्राण्यांवर सुद्धा डिपेंड आहेत अन्नासाठी. मग अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार? त्यांना आपण शाकाहारी म्हणणार का मांसाहारी म्हणणार? आपण त्यांना मिश्र आहारी म्हणतो. म्हणजेच त्यांना आपण मिक्स्ड कंझ्युमर्स असे म्हणतो. आणि त्यांनाच ओमनिव्होरस असं म्हटलं जातं. सांगायचंच म्हटलं तर स्वतः मानव तुम्ही पहा की अन्नासाठी तो वनस्पतीवरही डिपेंड आहे आणि प्राण्यांवरही डिपेंड आहे. म्हणजे तो शाकाहारी सुद्धा आहे आणि मांसाहारी सुद्धा आहे. म्हणून मानव हा मिश्र आहारी आहे असं आपण म्हणतो. तर या पद्धतीने आपल्याला ही माहिती इथे या ठिकाणी लक्षात येते की कंझ्युमरचे टाइप कोणकोणते पडतात. आता पुढचा प्रश्न असा आहे याच्यात की व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन. मग या प्रकारचे क्लासिफिकेशन कशावर आधारित केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मला सांगा हे सर्व जे आहे सजीव हे सर्व सजीव एकमेकांवर फूड साठी डिपेंड आहे. आणि त्यामुळे काय होतंय की फूड साठी यांच्यामध्ये लिंकेज निर्माण होत आहे, यांच्यामध्ये अशी लिंक निर्माण होत आहे. आणि या लिंक मधला हा प्रत्येक सजीव हा आपली एक लेवल दाखवतो.
प्रत्येक सजीव हा आपली लेवल दाखवतो, त्या लेवलला म्हणतो ट्रॉफिक लेवल. फर्स्ट ट्रॉफिक लेवल, सेकंड ट्रॉफिक लेवल, थर्ड ट्रॉफिक लेवल, फोर्थ ट्रॉफिक लेवल, या पद्धतीने हे लेवल दाखवतो. आणि या ट्रॉफिक लेवल नुसारच या ठिकाणी कंझ्युमरचे टाईप पाडलेले आहेत. म्हणजे प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर आणि फायनल कंझ्युमर असे हे टाईप पडतात. हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला याच चॅप्टर मधला आणि या पुढचा जो प्रश्न आहे तो पाहायचा आहे. तो आहे व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन ट्री. तलाव आणि झाडावरील पक्षी यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध असू शकतो हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. इथं पहा, या ठिकाणी या पिक्चर मध्ये आपल्याला दिसतच आहे की पक्षी हे पाण्याच्या बाजूला जे इथं दाखवलेले साहजिकच आहे की पक्षी आहेत आणि त्यांना तहान लागते आणि ते या तळ्यातलं पाणी पितात. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. काय लक्षात येते की बर्ड्स ड्रिंक वॉटर फ्रॉम द लेक. पक्षी तळ्यातलं पाणी पितात म्हणजे तळ्यावर ते डिपेंड आहेत हे लक्षात येतं. त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर पहा की पक्षी हे या तलावातले जे काही कीटक असतील किंवा जे काही मासे असतील यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणजेच बर्ड्स इट aquatic insects and fishes as a food from the lake. हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळे अर्थातच birds on the tree are related to terrestrial as well as aquatic ecosystem. आणि त्यामुळे हे झाडावरचे जे पक्षी आहेत हे झाडावरचे पक्षी टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणजे भूचर परिसंस्था आणि aquatic इकोसिस्टीम म्हणजे जलीय परिसंस्था अशा या दोन्ही ठिकाणाशी रिलेटेड आहेत हे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच देयर इज अ रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन द ट्री हे आपल्याला मान्य होतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर याच चॅप्टर मधला आणि या पुढचा जो प्रश्न आहे तो या प्रकारे आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. फूड चेन आणि फूड वेब यांच्यामध्ये काय फरक आहे. आताच आपण थोड्या वेळापूर्वी एक हे पिक्चर पाहिलं होतं. अन्नासाठी सर्व सजीव एकमेकावर डिपेंड आहेत आणि तेही क्रमाने. असं होतंय का की प्रोड्युसरला म्हणजे वनस्पतींना बेडूक खातोय, बेडकाला साप खातोय आणि सापाला नागतोडा म्हणजे हा ग्रास हॉपर खातोय. असा क्रम नाही. क्रम हा ठराविक आहे आणि या ठराविक सिक्वेन्सने हे सर्व सजीव एकमेकांना लिंक झाले. अशा प्रकारच्या या चेनला हे फूड साठी एकमेकांशी लिंक झालेले आहेत म्हणून फूड साठी जी ही चेन निर्माण झाली त्याला आपण फूड चेन म्हणतो. तर हे फूड चेन आणि फूड वेब काय असते आपण पाहणारच आहोत आता. तर या प्रकारची ही फूड चेन आणि हे फूड वेब यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पहिल्यांदा आपण पाहूया फूड चेन या संबंधी माहिती. इथं पहा तुम्ही फूड चेन मध्ये सिक्वेन्स आहे, विशिष्ट सिक्वेन्स आहे, क्रम आहे. प्रोड्युसर नंतर प्रायमरी, प्रायमरी नंतर सेकंडरी कंझ्युमर, सेकंडरी नंतर टर्शरी कंझ्युमर, टर्शरी नंतर फायनल कंझ्युमर. आणि याच्यापैकी कुठलाही एखादा जर नष्ट झाला तर त्याला डिकंपोज करण्याचे काम बॅक्टेरिया आणि फंगी करतात. ते झाले डिकंपोज. हा ठराविक क्रम. इट इज अ डेफिनेट सिक्वेन्स ऑफ interaction between producer, consumer and decomposer. It is called as food chain. मी काय म्हटलं की what is food chain? Food chain is a definite sequence of interaction between producer, consumer and decomposer. तर फूड वेब काय आहे. आपली ही फूड चेन इथे दिसते पहा. हा प्लांट, प्लांटला ग्रास हॉपर खातोय, ग्रास हॉपरला फ्रॉग, फ्रॉगला स्नेक आणि स्नेकला हॉक किंवा ईगल खातोय.
म्हणजे आपली या ठिकाणी इथं दाखवलेली फूड चेन आहे, पण एकच फूड चेन आहे का तिथं? तिथं जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी एवढेच ॲनिमल्स नाहीत, याच्यापेक्षा आणखी जास्त ॲनिमल्स आहेत. आणि ही सगळी वेगवेगळी ॲनिमल्स ही या फूड चेनला डिफरंट लेवल्सला जोडलेली आहेत, म्हणजे डिफरंट ट्रॉफिक लेवलला जोडलेली आहे. कोणी या ट्रॉफिक लेवलला जोडलेलं आहे, कोणी या ट्रॉफिक लेवलला जोडलेलं आहे, कोणी या ट्रॉफिक लेवलला जोडलेलं आहे, किंवा कोणी या ट्रॉफिक लेवलला जोडलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की अशा पद्धतीने या ठिकाणी अनेक फूड चेन्स आहेत आणि जे वेगवेगळ्या लेवलला या एकमेकांशी इंटरकनेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे इथे इंट्रिकेट नेटवर्क तयार झालेले, इथं गुंतागुंतीचं जाळं तयार झालंय. दिस इंट्रिकेट नेटवर्क इट इज कॉल्ड एज फूड वेब. या इंट्रिकेट नेटवर्कलाच आपण फूड वेब असं म्हणतो. तर इथं लक्षात घ्या की व्हॉट इज फूड वेब. फूड वेब इज अ नेटवर्क ऑफ फूड चेन्स which are interconnected at various levels and they form an intricate web instead of a linear chain. Food web, it is the network of food chain. हे पहा, फूड वेब हे फूड चेनचं नेटवर्क आहे. अनेक फूड चेन एकमेकांना जोडल्या गेलेत आणि त्यांचं नेटवर्क म्हणजे जाळं तयार झालेलं आहे. बिकॉज दे आर इंटरकनेक्टेड ॲट डिफरंट लेवल्स. कारण ह्या सगळ्या फूड चेन एकमेकांशी वेगवेगळ्या लेवल्सला इंटरकनेक्ट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक इंट्रिकेट या ठिकाणी वेब तयार झालेलं आहे. त्यालाच आपण फूड वेब असं म्हणतो. तर या पद्धतीने या चॅप्टर मध्ये ही जी 4 प्रश्न सुरुवातीला विचारलेली आहेत ही तुमच्या पूर्वज्ञानावर विचारलेली आहेत. मागील इयत्तांमध्ये जे काही माहिती तुम्हाला पर्यावरणाविषयी होती त्यावर आधारलेली ही प्रश्न होती. त्यांची या प्रकारची ही माहिती होती. बाकीची माहिती आपण पुढच्या पार्ट मध्ये पाहू.